पोलिसला शिवसेना देण्याचं आमंत्रण दिलं गेलं होतं, म्हणून तो मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होता आणि त्या रेफरन्सचा तो फोटो. मला फेसबुक जे आहे त्याचा रेफरन्स कळला पाहिजे ना. फोटोचा रेफरन्स कोण विचारतंय ह्याच्यापेक्षा उभाठामध्ये, म्हणजे ज्या संघटनेमध्ये आपण काम करतोय त्या संघटनेमध्ये सामाजिक काम करायला सुरुवात करत असताना महिलांचे प्रश्न असतील, बाकी सगळे सामाजिक प्रश्न असतील, आता आपण दोघांनी एकत्र सोडवायचे आहेत असं सांगून चर्चा संपलेली आहे, तर त्याचा खुलासा देखील झाला पाहिजे ना. शिंदे साहेबांबरोबर एखादा काम करणारा कार्यकर्ता हा उबाठाच्या कार्यकर्त्यावर बसून आपण एकत्र काम करून सामाजिक काम करू असं कसं काय सांगू शकतो? हे तर फेसबुक लाईव्ह आहे, हे तर आम्ही केलेलं नाही किंवा कुणी केलेलं नाही, ह्याचा खुलासा केला पाहिजे ना. आणि हे जे काय आहे यज्ञ तज्ज्ञ काय ते हे कुणी लिहिलंय? शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याचं तर मुखपत्र कुठं नाही. आमचं मुखपत्र सामना नाही आहे. आमच्याकडनं कदाचित ते ॲड घेत असतील आणि आमच्या विरोधात छापत असतील, पण आमचं तर मुखपत्र नाही आहे. त्याच्यामुळं सामनामधनं ज्या बातम्या आलेल्या आहेत किंवा काल परवाचे बॅनर आहेत, आता हा जर बॅनर आपण बघितला, हा बॅनर, ह्या बॅनरचा अर्थ काय? हा बॅनर कधी लावलेला आहे? त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी वस्तुस्थिती आहे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. हे काय आहे? हे तर आम्ही केलेलं नाही. त्याच्यामुळं असे फोटो अनेक असू शकतात, पण ह्याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं की विरोधक आहे म्हणून त्याच्याकडे हे घडलंय म्हणून आम्ही आनंद मानणार नाही आहोत. आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात न जाता एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे काही योग्य नाही. त्यांचा स्वतः आरोप असा होता की आणि त्याला जोडून त्यांचा स्पष्ट असा होता की शिंदे गटात यावं असं निमंत्रण मुळीसला दिलं गेलं होतं. त्यावर काय? नाही, हे बघ, माझं तर म्हणणं असं आहे की आता दोघंही हयात नाही आहेत. मी हा खुलासा एवढ्यासाठीच केला की जो आक्षेप आमच्यावर घेतला जातोय, आमच्या नेत्यांवर घेतला जातोय, विशेषतः मुख्यमंत्र्यांवर घेतला जातोय, त्याचा मी खुलासा केला. त्यांनी केलं म्हणून आम्ही केला. नाहीतर दोघांच्याही पश्चात अशी पत्रकार परिषद घेणारे निर्दयी आम्ही नाही आहोत. फक्त मुख्यमंत्र्यांवर ज्या काही पद्धतीनं टार्गेट करून टीका केल्या जातात, व राष्ट्रपती लागवट मग पालघरला जे प्रसंग घडला त्यावेळीच लावायला पाहिजे होती. पालघरला जी घटना घडली त्याचं समर्थन कोणी केलं का? त्यावेळी कोणीच केलं नाही. मग त्यावेळी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? तर ती काँग्रेसच्या दबावामुळे झाली नाही. हे सगळे आता काँग्रेसमुळे झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रपती राजवट किंवा अन्य गोष्टी सांगण्याचा अधिकार पण नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मी जो प्रश्न अनेक वर्ष विचारतोय किंवा अनेक दिवस विचारतोय की उद्योगधंदे बाहेर गेले म्हणून आमच्यावर टीका होते, पण जो उद्योजक जगातला मोठा उद्योजक आहे अंबानी, त्यांच्या घराखाली त्या जिलेटिनच्या कांड्या कोणी ठेवल्या? जो सचिन वाझे शिवसेनेचा एक पदाधिकारी होता, त्याला नंतर पोलिसमध्ये घेतलं गेलं. पोलिसमध्ये घेतल्यानंतर 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी देण्यात आली. मग ते आता वसूल कोणाकडनं करायचे? तर कुठच्या तरी मोठ्या माणसाकडनं करायचे.